विद्यार्थी मित्रांनो, HSC व्होकेशनल अभ्यासक्रमाच्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विषयाच्या ऑनलाईन गायडन्स सिरीजमध्ये मी प्राध्यापक MM चिटणीस आपले स्वागत करतो. मी न्यू कॉलेज कोल्हापूर येथे गेली 36 वर्षे इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे अध्यापन करत आहे. HDM प्रकाशन मुंबई यांच्यातर्फे आम्ही इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विषयाच्या तिन्ही पेपरची पाठ्यपुस्तके प्रकाशित केलेली आहेत. आज आपण पेपर 1 ॲप्लाइड व इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सच्या दुसऱ्या प्रकरणाची चर्चा करणार आहोत. इलेक्ट्रॉनिक टायमर्स हे प्रकरण 16 ते 24 गुणांसाठी आहे. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा प्रत्येक पेपर 80 गुणांचा असून वेळ 3 तास असतो. पर्यायसहित हा पेपर 120 गुणांचा असतो. त्यापैकी 24 गुण इलेक्ट्रॉनिक टायमर या प्रकरणाला आहेत. 3, 4 किंवा 6 गुणांचे प्रश्न विचारले जातात. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न प्रत्येकी 1 गुणासाठी असतात. इलेक्ट्रॉनिक टायमरसाठी IC 555चा उपयोग केला जातो. IC 555ला 8 पिन्स असून यावरती 3 गुणाचा प्रश्न विचारतात. त्या IC 555ची पिन कनेक्शन डायग्राम काढून नावे द्या. तर त्यामध्ये आपण क्रमांक देताना अँटी क्लॉकवाईज या प्रकारे द्यायचे आहेत. डावीकडे आपल्याला अर्धगोल दिसतोय, त्याखाली एक पॉईंट काढलेले, तिथून 1 ते 4 आणि अँटी क्लॉकवाईज दिशेनं वरती 5 ते 8 हे आपण क्रमांक दिले. 1 नंबर ग्राउंड, 2 नंबर ट्रिगर, 3 नंबर आउटपुट, 4 नंबर रिसेट, 5 कंट्रोल व्होल्टेज, 6 थ्रेश होल्ड, 7 डिस्चार्ज आणि 8 VCC. अशा प्रकारे प्रत्येक पिनला नाव द्यायचे. अर्थात आपण मराठीमध्ये नाव लिहिले तरी चालणार आहे. तर हा सोपा प्रश्न अतिशय 3 मार्काचा आहे. यावरती पुन्हा प्रत्येक पिनचं कार्य हे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असतात, त्यामध्ये देखील विचारतात. उदाहरणार्थ पिन क्रमांक 3 टिंबटिंबसाठी वापरतात, त्या आउटपुट पिन म्हणून वापरतात. किंवा ट्रिगर पिन क्रमांक टिंबटिंब आहे तर 2 नंबर आहे. तर अशा प्रकारचे 1 मार्काचे प्रश्न देखील या टॉपिकवरती विचारले जातात. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो म्हणजेच IC 555ची फंक्शनल किंवा फलनिक ठोकळाकृती. हा प्रश्न मात्र 6 गुणाला असतो. शेवटचा जो 6वा प्रश्न प्रश्नपत्रिकेत असतो तो 6 गुणांचा आहे. किंवा काही वेळेला हा प्रश्न आहे तो फक्त ही फलनिक ठोकळाकृती काढा अशा प्रकारचा 3 गुणासाठी विचारतात. किंवा जरी 6 गुणासाठी हा प्रश्न असेल तर त्यामध्ये फलनिक ठोकळाकृती काढून तिचे कार्य स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न असेल तरी देखील आकृतीला 3 मार्क असणार आहेत आणि स्पष्टीकरणाला 3 मार्क असतील. त्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर डावीकडे आपल्याला हे 3 रेजिस्टर दिसत आहेत. तर प्रत्येकी 5 किलो ओमचे 3 रेजिस्टर्स आहेत. त्यांना दाब विभाजक किंवा व्होल्टेज डिवायडर म्हणतात. त्यानंतर हे त्रिकोणी येथे कम्पॅरेटर्स या ऑपरेशनल ॲम्प्लिफायर वापरून तयार केलेले आहेत. हा वरचा किंवा अप्पर कम्पॅरेटर आणि लोअर कम्पॅरेटर. तर हा लोअर कम्पॅरेटर जो आहे तर त्याच्या मायनस जे इन्व्हर्टिंग इनपुटला आपण बाहेरून ट्रिगर इनपुट पिन क्रमांक 2ला देतो. जे त्याला लो इनपुट दिलं तर त्याचं आउटपुट या ठिकाणी हाय मिळेल. वरच्या कम्पॅरेटरला मात्र आपण 6 नंबरला बाहेरून थ्रेशोल्ड इनपुट देतो आणि ते प्लस म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग इनपुटला दिलेलं आहे. तर त्यामुळे इनपुट हाय असेल तर आउटपुट देखील त्याच प्रकारचं म्हणजे हाय मिळतं. अर्थात लो आणि हाय म्हणजे काय, तर त्या ठिकाणी इथे जे प्लसला व्होल्टेज दिलेलं आहे त्या व्होल्टेज डिवायडर वापरून ते 1/3 VCC हे खालच्या कम्पॅरेटरचं संदर्भ व्होल्टेज आहे. तर त्यापेक्षा आपण या ट्रिगर इनपुट आहे ते लो दिलं पाहिजे. त्यानंतर हा चौकोन जो दिसतोय तो RS फ्लिप फ्लॉप. तर R म्हणजे रिसेट, S म्हणजे सेट आणि त्याची Q बार ही कॉम्प्लिमेंटरी आउटपुट्स आहेत. 3 नंबरला या प्रकारे आउटपुट मिळतं आणि त्यापुढे ट्रान्झिस्टर दाखवलेलं आहे. त्याच्या कलेक्टरला डिस्चार्ज पिन म्हणतात. तर अशा प्रकारचे ही फलनिक ठोकळाकृती 3 गुणांसाठी काढायची आणि पिन क्रमांक 8 आणि 1 यांच्यामध्ये आपण 4.5 ते 16 व्होल्टचा सप्लाय देऊ शकतो. जनरली आपण 5 व्होल्टचा DC पॉवर सप्लाय देतो. तर 4 नंबरची रिसेट पिन आहे तर ही जर आपण चुकून ग्राउंडला जोडली
तर आय सीचं कार्य बंद पडतं, त्याला इनहिबिट म्हणतात. म्हणून आपण शक्यतो 8 आणि 4 या पिन्स ह्या शॉर्ट करत असतो. त्याच्यामध्ये आपण जर 2 नंबरला लो इनपुट दिलं तर त्याचं आउटपुट आउट ऑफ फेज म्हणजे 180 अंश विरुद्ध फेजमध्ये हाय मिळेल. आर इक्वल टू 1 असेल तर हा फ्लिप फ्लॉप रिसेट होतो. क्यू बरोबर 0 आउटपुट मिळतं. तर त्यावेळेला आपण क्यू बार या आउटपुटला जर पिन क्रमांक 3ला एक सिरीज रेजिस्टर जोडून त्यापुढे एलईडी जोडला असेल तर तो त्यावेळेला ऑन होईल. तर क्यू बरोबर 0 असेल तर त्यावेळेला ट्रान्झिस्टर कट ऑफ होतो. तर आता 8 आणि 7 यांच्यामध्ये आपण एक सिरीज रेजिस्टर आणि कपॅसिटर जोडू शकतो. तर त्यावेळेला तो कपॅसिटर त्या सिरीज रेजिस्टरमधून VCCच्या दिशेनं चार्ज होऊ शकतो. त्यानंतर वरच्या कम्पॅरेटरच्या बाबतीमध्ये त्याचं संदर्भ व्होल्टेज हे पिन क्रमांक 5ला आहे. त्याला कंट्रोल व्होल्टेज म्हणतात. ते 2/3 VCC इतकं आहे. आणि त्यापेक्षा आपण किंचित जास्त व्होल्टेज 6 नंबरला थ्रेशोल्ड इनपुट दिलं तर इनपुट हाय असेल तर आउटपुट देखील समान फेजमध्ये हाय मिळेल. S इक्वल टू 1 जे फ्लिप फ्लॉप सेट होतो. सेट म्हणजे Q इक्वल टू 1 होईल, त्याला Q बार इक्वल टू 0 होईल, म्हणजे त्याला जोडलेला LED ऑफ होईल. Q जेव्हा 1 असतो तर त्यावेळेला ट्रान्झिस्टर सॅच्युरेट म्हणजेच ऑन होतो आणि त्यावेळेला त्यामधून या ठिकाणी जो आपण कपॅसिटर जोडलेला आहे पिन क्रमांक 7ला त्याला एक अतिशय कमी रेजिस्टन्सचा डिस्चार्ज मार्ग उपलब्ध होईल आणि तो कपॅसिटर ट्रान्झिस्टरमधून डिस्चार्ज होतो. म्हणून या पिन क्रमांक 7ला अंतर्गत ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला डिस्चार्ज पिन असं नाव दिलेलं आहे. तर हे सर्व कार्य आपण हे 6 गुणांच्यासाठी सांगायचं आहे. हा दाब विभाजक, त्याप्रमाणे 2 कम्पॅरेटर्स, RS फ्लिप फ्लॉप आणि ट्रान्झिस्टर. तर काही वेळेला यातल्या 3 विभागांची कार्य लिहा असं देखील प्रश्नामध्ये उल्लेख केलेला आहे. ते त्यावेळेला अगदीच पूर्ण डिटेल लिहिण्याची देखील आवश्यकता नाही आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न हा 6 गुणांसाठी आवश्यक आहेच, परंतु ह्या आकृतीवरती पुढचे IC 555चे उपयोग देखील अवलंबून आहेत. त्यासाठी आपल्याला हे कार्य समजणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे IC 555चे उपयोग किंवा टायमरचे उपयोग. त्या ठिकाणी तर 10 उपयोग दिलेले आहेत. तर मल्टी व्हायब्रेटरचे 3 प्रकार होतात. अस्टेबल म्हणजेच मराठीमध्ये अस्थायी परिक्रम, मोनोस्टेबल जे एकच स्थायी, बायस्टेबल जे द्विस्थायी मल्टी व्हायब्रेटर. तर हे तिन्ही प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. त्यानंतर फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग FSK, पल्स विड्थ मॉड्युलेटर PWM, पल्स पोझिशन मॉड्युलेटर PPM, पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटर PAM. तर हे सगळे 4 प्रकार मात्र सिलेबसमधून चालू वर्षासाठी कमी केलेले. त्या व्यतिरिक्त व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर VCO, रॅम्प जनरेटर, वाहतूक नियंत्रण संकेत इत्यादी अनेक उपयोग IC 555चे अगणित उपयोग आहेत. तर 3 मार्कासाठी आपल्याला तर काही वेळेला परीक्षेमध्ये मात्र 3च उपयोग सांगितले, काही परीक्षेमध्ये 6 उपयोग 3 मार्कासाठी लिहा असा देखील उल्लेख आलेला आहे. त्यामुळे किमान 6 उपयोग आपल्याला सांगता येणं आवश्यक आहे. तर यापैकी पुढचा जो टॉपिक आहे तो IC 555चा पहिला उपयोग अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर सर्किट. त्याच्यामध्ये पहिला भाग म्हणजे मल्टी व्हायब्रेटरची व्याख्या देखील 1 मार्कासाठी विचारली जाऊ शकते की मल्टी व्हायब्रेटर या सर्किटमध्ये 2 ट्रान्झिस्टर वापरून एका स्टेजचे आउटपुट दुसऱ्या स्टेजच्या इनपुटला जोडलेले असते. म्हणजेच प्रत्येकाचा बेस आहे तो दुसऱ्याच्या कलेक्टरला जोडलेला आहे. तर त्यामध्ये क्रॉस कपलिंगमुळं धन फीडबॅक तयार होतो आणि एक ट्रान्झिस्टर चालू असतो तेव्हा दुसरा कट ऑफ स्थितीत असतो. तर अशा प्रकारच्या सर्किटला मल्टी व्हायब्रेटर म्हणतात. त्या पहिल्या प्रकारामध्ये अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर यामध्ये आपल्याला फक्त पॉवर सप्लाय द्यावा लागतो, त्याला कोणती इनपुट पल्स द्यावी लागत नाही. म्हणून त्याला ऑसिलेटर किंवा मुक्तधाव दोली असं देखील म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पिन क्रमांक 6 आणि 2 हे शॉर्ट केलेले आहेत, हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य सांगता येईल. 8 नंबर आणि 4 नंबर हे देखील आपण शॉर्ट करायचे आहेत आणि 8 आणि 1च्या मध्ये आपण DC पॉवर सप्लाय साधारण 5 व्होल्टचा दिलेला आहे. पिन क्रमांक 5ला आपण एक 0.01 मायक्रोफॅरडचा कपॅसिटर जोडतो. 3 नंबरला आपण आउटपुट घेऊ शकतो. प्रॅक्टिकलमध्ये आपण या ठिकाणी एक सिरीज रेजिस्टर जोडून त्याच्यापुढे LED इंडिकेटर म्हणून जोडतो. त्यानंतर इथे R1 आणि R2 2 रेजिस्टर जोडलेले आहेत. R2 देखील आपण जनरली एक व्हेरिएबल रेजिस्टर यामध्ये वापरू शकतो.
आणि त्यापुढे कपॅसिटर किंवा याला C1 म्हणता येईल आणि 5 नंबरला जोडला त्याला C2 म्हणता येईल. तर अशा प्रकारचा डावीकडचा भाग जो आहे तो चार्जिंग डिस्चार्जिंगच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. मग त्याच्यामध्ये आपण ही जी डावीकडची फिगर आहे ही परीक्षेत इथे या प्रश्नासाठी काही काढायची गरज नाही, परंतु आपल्या डोळ्यापुढे ती फिगर पाहिजे तर आपण ते कार्य व्यवस्थित स्पष्ट करू शकतो. काहीला 3 गुणासाठी फक्त ही आकृती देखील विचारतात आणि 4 गुणाचे प्रश्न यावरती असतील त्यावेळेला मात्र या आकृतीला 2 गुण असणार आहेत आणि स्पष्टीकरणाला 2 गुण असतील. त्याच्यामध्ये आपण पॉवर सप्लाय चालू केला की त्यावेळेला कपॅसिटर हा हळूहळू चार्ज व्हायला लागतो, तर त्याचा मार्ग जो आहे तो ह्या वेव्हफॉर्ममध्ये दाखवलेला आहे. तर पहिल्यापासून शून्यापासून चार्जिंग सुरू होईल आणि तो 2/3 VCC पर्यंत हळूहळू चार्ज होतो. तर जेव्हा तो 2/3 VCC पर्यंत चार्ज होईल तर त्यावेळेला या ठिकाणी कपॅसिटर 6 नंबरला देखील जोडलेला आहे. त्या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर वरच्या थ्रेशोल्ड कम्पॅरेटरला हाय इनपुट मिळेल, त्याचा आउटपुट हाय होईल, S=1, त्यामुळं फ्लिपफ्लॉप सेट होतो, Q=1 होईल, ट्रान्झिस्टर चालू होईल. म्हणजे तो सॅच्युरेट झाला असं आपण म्हणतो, म्हणजे त्याची दोन्ही जंक्शन्स ही फॉरवर्ड बायस झालेली असतात, त्यामुळं अतिशय कमी रेजिस्टन्सचा मार्ग त्यामध्ये उपलब्ध होईल आणि त्यामुळं हा कपॅसिटर डिस्चार्ज व्हायला लागेल. तर 2/3 VCC पर्यंतच तो चार्ज होतो आणि त्यानंतर तो हळूहळू डिस्चार्ज व्हायला लागेल. आता तो ज्यावेळेला 1/3 VCC पेक्षा किंचित कमी व्होल्टेजपर्यंत डिस्चार्ज होईल तर त्यावेळेला कपॅसिटरचं कनेक्शन 2 नंबरला देखील असल्यामुळं या खालच्या ट्रिगर इनपुटला लो इनपुट मिळेल आणि तो उलट प्रकारचं म्हणजे हाय आउटपुट देईल, R=1 होईल आणि रिसेट पल्स मिळाल्यामुळं त्याचा फ्लिपफ्लॉप रिसेट होतो, Q=0 होईल, त्यावेळेला Q⁻=1 होईल. तर Q=0 ज्यावेळेला होतो तर त्यावेळेला ट्रान्झिस्टर कट ऑफ होईल आणि त्यामुळे डिस्चार्जिंग आहे ते थांबेल. म्हणजे 1/3 VCC पर्यंतच डिस्चार्जिंग त्या कपॅसिटरचं होऊ शकतं आणि त्यावेळेला Q⁻=1 जे LED आहे तो चालू असेल. तर अशा प्रकारचं आपण या ठिकाणी या वेव्हफॉर्ममध्ये सगळे बदल दाखवतो की 2/3 VCC पर्यंतच कपॅसिटर चार्ज होईल आणि तो 1/3 VCC पर्यंत डिस्चार्ज होईल. तर त्याप्रमाणे चार्जिंग जेव्हा चालू असतं तर त्यावेळेला आतला जो अंतर्गत ट्रान्झिस्टर आहे त्याला Q इनपुट आपण दिलेलं आहे आणि कपॅसिटरचं चार्जिंग चालू असण्यासाठी त्यावेळेला ट्रान्झिस्टर कट ऑफ स्थितीमध्ये असतो आणि त्यावेळेला Q= आपल्याला 1 मिळतो. तर अशा पद्धतीनं हे Q=1 म्हणजे VCC लेवल आपण चार्जिंगच्या वेळी दाखवलेली आहे आणि डिस्चार्जिंगच्या वेळी ही लेवल आहे त्या आउटपुटची 0 असते. तर अशी आउटपुट वेव्हफॉर्म पिन क्रमांक 3ला मिळेल. तर ही जी चालू स्थिती आहे त्याला आपण W म्हटलेलं आहे आणि एकूण टाईम याचा आहे चार्जिंग आणि डिस्चार्जिंगचा मिळून तर त्याला T नाव दिलेलं आहे आणि कपॅसिटर आपण 6 आणि 2 या पिनना शॉर्ट करून त्या ठिकाणी जोडलेलं आहे. तर अस्टेबल मल्टीमीटरच्या बाबतीमध्ये काही समीकरणं देखील आपल्याला लिहावी लागतात. त्याच्यामध्ये ड्युटी सायकल ही आपण एक सांगू शकतो. तर ड्युटी सायकल D=W/T गुणिले 100% अशी टक्केवारीमध्ये सांगतात. तर आता या वेव्हफॉर्ममध्ये दाखवल्याप्रमाणे W म्हणजे काय, त्याचा ऑन टाईम आहे आणि T म्हणजे एकूण टाईम, किंवा आपण त्यामध्ये रेस्टच्या किमतीवरून देखील ड्युटी सायकल काढू शकतो की D=R1+R2 भागिले R1+2R2 गुणिले 100%. त्या ठिकाणी वेव्हफॉर्म जे दाखवले ते रेक्टँग्युलर आहेत, परंतु जर ऑन टाईम आणि ऑफ टाईम हे बरोबर समान असतील तर ड्युटी सायकल त्यावेळेला 50% मिळेल. जे अशा प्रकारचा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न देखील येतो की ड्युटी सायकल 50% असेल तर त्यावेळेला चौरसाकृती आउटपुट मिळते आणि इतर वेळेला 50 ते 100% जेव्हा ड्युटी सायकल असेल तर त्याला रेक्टँग्युलर प्रकारचं आउटपुट मिळेल. त्याच्यामध्ये T1 हा जो चार्ज टाईम आहे त्याचं समीकरण आहे W=0.693 गुणिले R1+R2 गुणिले C1 आणि डिस्चार्ज टाईम T2 0.693 R2C1 आणि एकूण टाईम T 0.693 कंसामध्ये R1+2R2 गुणिले C1. त्याप्रमाणे आउटपुट वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी ही टीची व्यस्त असून F=1.44 भागिले R1+2R2 गुणिले C
या सूत्राने आपल्याला आउटपुटची वारंवारता मिळते. म्हणजे याच्यामध्ये आपण R2 हा जो रेजिस्टर आहे तो पोटेन्शियोमीटर वापरून पाहिजे ती फ्रिक्वेन्सी मिळवू शकतो. त्यानंतर याचे उपयोग महत्त्वाचे 2 प्रकारचे आहेत, की क्लॉक पल्सेस तयार करण्यासाठी. तर इथं जे वेव्हफॉर्म आपण पिन क्रमांक 3ला दाखवलेत ते म्हणजेच क्लॉक पल्सेस, आणि या ठिकाणी जेव्हा ऑन टाईम आणि ऑफ टाईम समान असतील किंवा ड्युटी सायकल 50% असेल त्यावेळेला चौरसाकृती वेव्ह तयार करण्यासाठी म्हणजे स्क्वेअर वेव्ह जनरेटर म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो. IC 555चा दुसरा महत्त्वाचा उपयोग आहे मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर किंवा एकस्थायी परिक्रम. यामध्ये सुरुवातीला मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचे तत्व किंवा त्याची व्याख्या एकमेकाला विचारू शकतात. ज्या मल्टीव्हायब्रेटरमध्ये एक ट्रिगर पल्स दिली असता स्थिती तात्पुरती बदलते व पुन्हा विशिष्ट वेळेनंतर मूळची स्थिर स्थिती मिळते, त्याला एकस्थायी मल्टीव्हायब्रेटर म्हणतात. तशी आपण त्याची व्याख्या थोडक्यामध्ये सांगू शकतो. तर आकृतीमध्ये पाहिलं तर याच्यामध्ये वैशिष्ट्य मुख्य जे आहेत तर ते म्हणजे पिन क्रमांक 7 आणि 6 एकमेकाला शॉर्ट केलेले आहेत आणि पिन क्रमांक 2ला आपण बाहेरून स्विच जोडलेले आहे, तर त्या ठिकाणी आपण ट्रिगर इनपुट हे देऊ शकतो. तर यामध्ये R2 हा व्हेरिएबल ठेवलेला आहे. 4 आणि 8 या पिन्स देखील आपण शॉर्ट केले आहेत. म्हणजेच 8 आणि 1च्या मध्ये आपण DC पॉवर सप्लाय देत असतो. 5 नंबरला C2 हा साधारण 0.01 मायक्रोफॅरेडचा कपॅसिटर जोडतात आणि 3 नंबरला एक सिरीज रेजिस्टर जोडून त्यापुढे LED इंडिकेटर जोडलेले आहे. तर या मल्टीव्हायब्रेटरमध्ये मिळणारे वेव्हफॉर्म देखील आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पॉवर सप्लाय चालू केला, तर त्यानंतर पिन क्रमांक 2ला जे स्विच जोडलेले आहे तर ते बेल टाईप स्विच असेल, ते तात्पुरतं प्रेस केलं की थोड्या काळापुरतं ते ऑन होईल, नंतर ऑटोमॅटिकली ऑफ होईल. त्यामुळे 2 नंबरची पिन आहे ती ग्राउंडला जोडली जाईल. तर त्यावेळेला आपण आता डावीकडच्या आकृतीमध्ये पाहिलं तर 2 नंबरला आपण लो इनपुट देतोय आणि त्यामुळं खालचा जो कम्पॅरेटर आहे तो उलट्या प्रकारचं हाय आउटपुट देईल. तर R=1 त्यामुळं फ्लिपफ्लॉप रिसेट होतो, Q बरोबर 0 होईल आणि ट्रान्झिस्टर कट ऑफ होईल. तर त्याच वेळेला Q=1 असेल, म्हणजे त्याला जोडलेला LED जो आहे तो चालू असेल. तर हा ट्रान्झिस्टर आहे तो कट ऑफ असल्यामुळं हा C1 कपॅसिटर आहे तो R1 R2 मधून चार्ज व्हायला लागतो. त्याचा चार्जिंग मार्ग आपण या आकृतीमध्ये दाखवला आहे. वरती पिन क्रमांक 2ला 1/3 VC कमी किंवा 0 इनपुट आपण दिलं, ट्रिगर पल्स दिली, त्यावेळेला कपॅसिटर चार्ज व्हायला लागला तर 0 पासून 2/3 VCC पर्यंतच चार्ज होईल आणि ज्यावेळेला चार्ज होत असतो त्यावेळेला Q बार आउटपुट पिन क्रमांक 3चं हे हाय स्टेटमध्ये आहे, इथे VCCला आपण दाखवलं आहे. आता ज्यावेळेला 2/3 VCC पर्यंत कपॅसिटर चार्ज होईल त्याच वेळेला या कपॅसिटरचं कनेक्शन पिन क्रमांक 6ला देखील केलेलं असल्यामुळं या वरच्या थ्रेशोल्ड कम्पॅरेटरला हाय इनपुट मिळेल आणि तो समान फेज मध्ये म्हणजेच हाय आउटपुट देईल. S=1 तर आतला फ्लिपफ्लॉप जो आहे तो सेट होईल, जे Q=1 होईल. त्यावेळेला Q=0 झाल्यामुळं बाहेरचा LED आहे तो बंद होईल आणि Q=1 असल्यामुळं आतला ट्रान्झिस्टर चालू होईल, म्हणजे तो सॅच्युरेट होईल आणि त्यामुळं अतिशय कमी रेझिस्टन्सचा मार्ग उपलब्ध झाल्यामुळं त्यामधून कपॅसिटर आहे तो पूर्णपणे डिस्चार्ज होतो. तो 0पर्यंत डिस्चार्ज या ठिकाणी झालेला आहे आणि अशा प्रकारे मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये इथे 0 हीच त्याची मुख्य स्टेबल स्टेट आहे आणि तो तात्पुरता 1 ह्या स्थितीमध्ये गेलेला होता आणि ठराविक वेळेनंतर पुन्हा तो मूळच्या 0 स्थितीमध्ये परत येतो, म्हणून त्याला एकस्थायी परिक्रम असं म्हटलं जातं. तर हा जो त्याचा एक स्थितीमध्ये राहण्याचा वेळ आहे त्याला आपण पल्स विड्थ म्हणतो. ती W=1.1 RC या सूत्राने देता येते. म्हणजे यामध्ये फक्त आपल्याला एकच सूत्र लिहायचं आहे की W=1.1 RC, अर्थात R=R1+R2 असणार आहे आणि C म्हणजे फक्त डावीकडचा कपॅसिटर C1 आपण याच्यामध्ये विचारात घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर हा महत्त्वाचं वैशिष्ट्य काय तर 7 आणि 6 शॉर्ट करून आपण तयार करत असतो आणि त्याला एक ट्रिगर इनपुट हे सुरुवातीला द्यावं लागतं. त्या मल्टीव्हायब्रेटरचे 2 महत्त्वाचे उपयोग होतात. पहिला उपयोग आहे तो गेटिंग पल्स तयार करण्यासाठी. तर गेटिंग पल्स म्हणजे काय, तर उदाहरणार्थ जर आपण अँड गेटचा विचार केला तर अँड गेटला आपण एका इनपुटला
या मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरच्या आउटपुटला तयार होणारी गेटिंग पल्स दिली आणि दुसऱ्या इनपुटला पण अस्टेबलमध्ये तयार होणारी क्लॉक पल्स दिली, तर जोपर्यंत गेटिंग पल्स ही हाय स्टेटमध्ये आहे, एक स्थितीमध्ये आहे, तोपर्यंतच फक्त त्या क्लॉक पल्सेस आहेत त्या अँड गेटमधून पुढे जाऊ शकतील. म्हणजे तेवढ्या वेळापुरतंच ते गेट आहे ते ओपन होईल, म्हणून या पल्सला गेटिंग पल्स असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे रॅम्प जनरेटर म्हणून देखील आपण मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचा उपयोग करतो. म्हणजे या ठिकाणी उदाहरणार्थ ही जी पल्स आहे ही रॅम्प पल्स आहे, तर अशा प्रकारची रॅम्प पल्स आपण यामध्ये तयार करू शकतो. ते दोन महत्त्वाचे उपयोग आपल्याला यामध्ये मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचे सांगता येतील. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा उपयोग IC 555चा आहे, तर तो बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. तर बायस्टेबल म्हणजेच काय की ज्यामध्ये दोन्ही स्थिती स्थिर असतात, त्यामुळे त्याला द्विस्थायी परिक्रम असं देखील म्हटलं जातं. याची आकृती मात्र थोडी वेगळ्या प्रकारची आहे. यामध्ये फक्त आपण 8 क्रमांकाच्या पिनला पॉवर सप्लायचे 20 पॉझिटिव्ह टर्मिनल जोडलेले आहे. 1 नंबरला निगेटिव्ह म्हणजे ग्राउंड जोडलेले आहे. 5 नंबरला आपण हा एकमेव कपॅसिटर 0.05 मायक्रोफॅरडचा जोडला आहे. 3 नंबरला आउटपुट सिरीज करंट लिमिटिंग रेजिस्टर 470 ओहमच्या पुढे इथे आपण एक LED जोडला आहे. तर त्यानंतर यामध्ये पिन क्रमांक 2ला एक आपण ट्रिगर स्विच जोडलेले आहे. त्याप्रमाणे पिन क्रमांक 4ला रिसेट स्विच जोडलेले आहे आणि 6 नंबरची पिन ही डायरेक्टली ग्राउंडला जोडलेली आहे. तर R1 R2 प्रत्येकी 10 किलो ओहमची उदाहरणार्थ आपण ठिकाणी जोडलेले आहे. तर अशा प्रकारच्या बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरला फ्लिपफ्लॉप असं देखील म्हटलं जातं. तर फ्लिपफ्लॉपमध्ये देखील दोन्ही स्थित्या स्थिर असतात. त्याच्यामध्ये पिन क्रमांक 2 आणि 4ना आपण जे पुश बटन स्विचेस जोडलेले आहेत, तर पिन क्रमांक 2चे ट्रिगर स्विच हे आपण एकदा प्रेस केलं तर LED चालू होतो आणि तो कायमचा चालूच राहतो. त्याचं कारण काय, तर पिन क्रमांक 2ला आपण स्विच प्रेस केलं, याचा अर्थ काय, तर पिन क्रमांक 2चं कनेक्शन ग्राउंडला केलं जाईल, तर त्याला लो इनपुट मिळेल. तर अंतर्गत फ्लिपफ्लॉप त्यामुळे रिसेट होतो. तर आपण जे अंतर्गत फलनिक ठोकळाकृती पाहिली, त्यामध्ये पाहिलं तर आतला फ्लिपफ्लॉप आहे तो रिसेट होतो. Q बरोबर 0 आणि Q बार बरोबर 1 मिळतो. तर Q बार आउटपुट आपण पिन क्रमांक 3ला दिलेला आहे आणि Q बार 1 असल्यामुळे त्याला जोडलेला LED चालू होतो आणि तो कायमस्वरूपी चालूच राहतो. आणि आपल्याला जर LED ऑफ करायचं असेल तर पिन क्रमांक 4चे जे स्विच या ठिकाणी दाखवलेले आहे रिसेट स्विच, ते प्रेस केलं पाहिजे. हे स्विच जर प्रेस केलं तर त्याला आपण रिसेट पिन म्हणतो पिन क्रमांक 4ला, म्हणजेच काय ICचं आउटपुट आहे ते लो होतं आणि ते आपण या ठिकाणी पिन क्रमांक 3ला दिलेलं आहे. त्यामुळे LED स्विच ऑफ होईल आणि तो कायमचा स्विच ऑफच राहील. म्हणजेच LED आपल्याला जर ऑन करायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला पिन क्रमांक 2चं स्विच प्रेस करायला पाहिजे आणि LED ऑफ करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण पिन क्रमांक 4चं स्विच आहे ते प्रेस केलं पाहिजे. तसे ऑन आणि ऑफ या दोन्ही स्थिती त्याच्या स्थिर आहेत, म्हणून त्याला द्विस्थायी परिक्रम असं म्हटलं जातं. त्या प्रकरणातला उर्वरित भाग जो आहे तो चालू वर्षी ओमिट करण्यात आलेला आहे. ते या प्रकरणावरचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघू. 3 गुणाचे जे प्रश्न आहेत तर त्यामध्ये फक्त मंडलाकृती काढण्याच्या टाईपचे प्रकारचे प्रश्न विचारलेले. IC 555ची पिन डायग्रॅम, त्यातनं IC 555 वापरून अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरची मंडलाकृती काढून नावे द्या. मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरची मंडलाकृती काढून नावे द्या किंवा बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरची मंडलाकृती आणि IC 555चे उपयोग. हा मात्र 3 किंवा 6 प्रश्नामध्ये उल्लेख असेल तर तेवढे उपयोग आपल्याला लिहावे लागतील. 4 गुणाच्या प्रश्नामध्ये कार्य देखील लिहावं लागतं. की अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरची मंडलाकृती काढून कार्य लिहा. यामध्ये मंडलाकृतीला 2 गुण असतील आणि कार्याला 2 गुण. तर अस्टेबलमध्ये आपण त्यावर वेगळी सूत्र वगैरे देखील लिहू शकतो. मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरची मंडलाकृती 2 गुणाला आणि कार्य 2 गुणासाठी. बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरची मंडलाकृती 2 गुण आणि कार्य 2 गुण. तर अशा प्रकारे 4 गुणाचे प्रश्न आहेत. आणि 6 गुणाचा या प्रकरणामध्ये एकच प्रश्न आहे की IC 555ची फलनिक ठोकळाकृती काढा व त्याच्या कोणत्याही 3 ठोकळ्यांची कार्य लिहा. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये फलनिक ठोकळाकृती काढून प्रत्येक ठोकळ्याची कार्य लिहा. जे पहिल्या प्रकारचा प्रश्न विचारला तर थोडंसं आपल्याला कमी लिहिलं तरी चालणार आहे, परंतु दुसऱ्या प्रश्नामध्ये मात्र आपल्याला पूर्ण कार्य त्या आकृतीवरून
लिहावं लागेल. तर हा मोठा प्रश्न जो शेवटचा प्रश्न प्रश्नपत्रिकेत असतो तो 6 गुणाचा प्रश्न फलनिक ठोकळाकृतीवरती सोडवायचा आहे. तर त्यानंतर याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जे आहेत ते 1 गुणाचे असतात. त्यामध्ये योग्य पर्यायाची निवड करणे, त्या आपण जोड्या जुळवा किंवा विधाने सत्य आहेत किंवा असत्य आहेत ते सांगा. आणि चौथा भाग जो असतो तो म्हणजे एका वाक्यात उत्तरे. असे प्रत्येकी 5-5 प्रश्न असतात. त्यामध्ये उदाहरणार्थ आपण IC 555च्या कोणत्या एका पिनचे कार्य, जिथे पिन क्रमांक दिला जाईल, 1 नंबर पिनचे कार्य काय आहे, तर ती ग्राउंडला जोडलेली असते. 2 नंबर ट्रिगर इनपुट, 3 नंबर आउटपुट पिन आहे, 4 नंबर रिसेट, 5 नंबर कंट्रोल व्होल्टेज, 6 थ्रेशोल्ड, 7 डिस्चार्ज, 8 VCC. या प्रकारे कोणत्या एका पिनचं कार्य विचारतील. मल्टीव्हायब्रेटरची व्याख्या, त्या आपण अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं कार्य, अस्थायी किंवा मोनोस्टेबलचं उपयोग, गेटिंग पल्स तयार करण्यासाठी. अस्टेबलचा उपयोग काय तर क्लॉक पल्स तयार करण्यासाठी. बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचे उपयोग, त्या आपण मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरच्या टाईम कॉन्स्टंटचे सूत्र T बरोबर 1.1 RC. आणि नुसतं जर टायमरमध्ये टाईम कॉन्स्टंट म्हटलं तर मात्र T बरोबर RC येतं. कोणत्याही प्रकार स्पष्ट दिला नसेल तर T बरोबर RC हे जनरल टाईम कॉन्स्टंटचं सूत्र आहे. आणि मोनोस्टेबलमध्ये मात्र T बरोबर 1.1 RC. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये देखील आपण वारंवार ते सूत्र पाहिलं. F बरोबर 1.44 भागिले R1 अधिक 2 R2 गुणिले C. आणि ड्युटी सायकल D बरोबर W भागिले T हे त्याचं सूत्र आहे. किंवा ऑन टाईम आणि एकूण टाईम यांचे गुणोत्तराला ड्युटी सायकल म्हणतात, अशी आपण व्याख्या यामध्ये देऊ शकतो. असे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न यामध्ये विचारू शकतात. तसा चॅप्टर जो आहे तो अतिशय स्कोरिंग आहे. 24 गुणाचे प्रश्न पर्यायासहित त्यामध्ये विचारले जातील आणि जास्तीत जास्त गुण यामध्ये आपण मिळवू शकतो.